बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या CNCचे जे इन्सर्ट आहेत त्याचे इथं स्टोअर केलेले आहेत. तुम्ही बघाल की इथं सगळीकडं जी ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरवर प्रत्येक इन्सर्टचे फोटो, त्याचा मेक सगळं इथं दिलेलं आहे. आता हा जर मी इन्सर्ट बघितला, याच्या आतमध्ये 2 कप्पे आहेत. एक आहे जो माझा जो आत्ता कन्झ्युम होतो आहे आणि जो दुसरा कप्पा आहे त्याच्यात स्टॉक आहे. सो जेव्हा मी हा एक इन्सर्ट आहे, हा इन्सर्ट जेव्हा मी इश्यू करतो, आता ह्याच्यात स्टॉक संपलेला आहे. जेव्हा स्टॉक संपतो त्या टायमाला जो मागचा स्टॉकचा इन्सर्ट आहे तो इन्सर्ट सगळ्यात पहिल्यांदा कानबान कार्ड पुल करून मी ऑर्डर पेंडिंगमध्ये टाकलं. हा जो स्टॉकचा इन्सर्ट आहे हा मी पुढे घेतला. आता इथं दिसतं आहे की कानबान पुल्ड, म्हणजे जर कोणी आलं तर त्याला कळतं आहे की कानबान ऑलरेडी पुल्ड झालेला आहे. आता स्टॉक माझ्याकडं आहे. या कार्डवर मला दिसतं आहे की डिलिव्हरी टाईम, आता हा जो ऑर्डर प्लेस करणार आहे त्याच्यासाठी ट्रिगर आहे. जो माझा परचेसचा माणूस आहे तो फक्त हेच चेक करतो ऑर्डर पेंडिंग काय काय येते आणि त्या पद्धतीनं त्याला कळतं की याची त्याला ऑर्डर द्यायची आहे. याच्यावरती त्याला कळतं कुठं यूज होतं आहे, CNC मशीनवर याचा सप्लायर कोण आहे, DBN टूलिंग आहे, ऑर्डर क्वांटिटी दिली, किती ऑर्डर करायची आणि डिलिव्हरी टाईम 2 दिवसाचा डिलिव्हरी टाईम. सो जर तुम्ही बघाल तर इथं माझं सप्लायरचा फोन नंबर पण आहे, सप्लायरचा ईमेल ID पण आहे. पण सप्लायरला ईमेल फोन काय करायला लागत नाही कारण आम्ही याच्यात पण इम्प्रूव्हमेंट केली आहे. त्याच्यात डायरेक्ट आम्ही QR कोड दिला आहे. तो QR कोड जेव्हा मी स्कॅन करतो त्या टायमाला मी डायरेक्ट व्हॉट्सॲपला त्या सप्लायरच्या विंडोमध्ये आलो. इथं सप्लायरचं नाव आलं ऑटोमॅटिक, मला नंबर वगैरे काहीच माहीत नाही तरी सगळं इथं आलं आहे. कानबान ट्रिगर, प्लीज सेंड एक्सकट अगेन्स्ट, माझा PO नंबर आला आहे, क्वांटिटी 10, डिलिव्हरी इमिजिएटली. मी सेंड केलं, बूम, सप्लायरला ईमेल गेला. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सो सगळ्यांनी कानबान करा म्हणजे लाईफ इज इझी.